श्री पतंजली महामुनये नमः. ह्याच्यानंतर आपण जो दुसरा सहचर आहे दौर्मनस्य, त्याचा आता आपण विचार करणार आहोत. दौर्मनस्य म्हणजे काय, तर शास्त्रकार म्हणतात दौर्मनस्यम इच्छा विघात चेतसा क्षोभा. इतकं बोलकं आणि परिपूर्ण लक्षण शास्त्रकार करतात, अर्थात भाष्यकार करतात. ते म्हणतात की दौर्मनस्य म्हणजे इच्छा विघात हा असतोच, आणि इच्छा विघातामुळे चित्तामध्ये जो क्षोभ निर्माण होतो त्याला दौर्मनस्य म्हणतात. असं एक साधू संतांना इच्छा विघात झाला तर त्यांच्यामध्ये क्षोभ येत नाही, त्यामुळे केवळ इच्छा विघात ह्याला दौर्मनस्य म्हणता येत नाही. पण सामान्यांच्या बाबतीत, जनसामान्यांच्या बाबतीत तसं होतं. इच्छा विघात म्हणजे इच्छा मोडली, इच्छा पायदळी तुडवली गेली की त्या ठिकाणी ताबडतोब जो काही क्षोभ चित्तामध्ये फोफावतो, ज्या प्रकारचा क्षोभ असतो त्याला दौर्मनस्य असं म्हटलं जातं. तर त्यामुळे भाष्यकार याचं लक्षण करतात इच्छा विघात चेतसा क्षोभा. तर भोजवृत्तीमध्ये असं म्हटलंय की बाह्य अभ्यंतर जी करणं असतात त्या करणांनी मनाला औदासीन्य येणं हे दौर्मनस्य असतं. ते म्हणतात दौर्मनस्यम बाह्य अभ्यंतरैः करणैः मनसो दौस्थ्यम. नंतर योग सुधाकरकारांच्या भाषेत सांगायचं म्हणजे आपल्यामध्ये जी विषय अभिलाषा असते, एखादी अभिलाषा असते, ती अभिलाषा त्याला विघाताचा धक्का बसणं, त्याला विघात पोचणं. तर अभिलाषा विघातानं जो मनामध्ये क्षोभ होतो तेच दौर्मनस्य असतं असं ते म्हणतात. नागोजी भट्ट आणि भावा गणेश हे दौर्मनस्यामध्ये एक प्रकारे चित्तामध्ये चांचल्य येतं असं ते सांगून जातात. आता दौर्मनस्यामध्ये खेद, दुष्टपणा, वैर, शोक ह्यांचे आविष्कार असतात. म्हणजे दौर्मनस्याचं प्रमाण किती असेल आणि ज्या माणसाला दौर्मनस्य आलं त्याचं चित्त कशा प्रकारचं असेल त्याच्यावरून ह्या सगळ्या प्रतिक्रिया, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया निघतात. ते असं आहे, काही लोकांना दौर्मनस्य आलं की हातपाय गाळून एकांतामध्ये बसतात, रडतात, गुडघ्यात डोकं घालून बसतात. म्हणजे शोकाने ते ग्रस्त होतात, शोकग्रस्त होतात. तर असं आहे की सगळेच शोकग्रस्त होतील असं नाही, दौर्मनस्य आलं तर सगळेच शोकग्रस्त होतील असं नाही. तर काही लोकांचा दुष्टपणा वर येतो, काही लोक खेदामध्ये असतात, काहींना खेदाची बाधा होते, काहींना दुष्टपणाची बाधा होते, तर काहींना वैराची बाधा होते. तर अशा प्रकारे दौर्मनस्यामध्ये हा जो चित्ताचा क्षोभ निर्माण होतो म्हटलं तर हे क्षोभाचे या ठिकाणी पैलू आहेत. तर क्षणभर विचार करा की दौर्मनस्य आल्यावर माणसामध्ये काय काय येऊ शकतं. दौर्मनस्य म्हणजे इच्छा विघात. इच्छा विघात झाला, आपल्या इच्छा जर पायदळी तोडवल्या गेल्या एखाद्या माणसाच्या कारणानं किंवा दुसऱ्या माणसामुळे आपल्या ज्या इच्छा पायदळी तोडवल्या गेल्या तर आपल्या प्रतिक्रिया कशा प्रकारच्या असतात. तर ते कोणामुळे तोडवल्या गेल्या आणि कुठल्या परिस्थितीत तोडवल्या गेल्या आणि का तोडवल्या गेल्या आणि आपलं स्वतःचं मन, चित्त ह्याच्यावर ते अवलंबून असतात. असं हे काही मोठी श्रद्धेय मंडळी असतात, त्यांच्यामुळे जर काही असं निर्माण झालं तर आपल्याला विषाद करावा लागतो आणि डोक्यात गुडघ्यामध्ये डोकं खुपसून आपल्याला बसावं लागतं. आपल्याला तिथं त्या ठिकाणी वैर धरता येत नाही. वडील मंडळी असतील, आप्त मंडळी असतील, त्यांच्याद्वारा जर इच्छा विघात झाला तर आपल्याला गप्प बसावं लागतं. ज्या ठिकाणी धुसफूस करता येईल त्या ठिकाणी आपण धुसफूस करतो, ज्या ठिकाणी वैर बांधता येईल त्या ठिकाणी वैर बांधतो, आणि ज्या ठिकाणी आपल्याला दुष्टपणा करता येईल त्या ठिकाणी दुष्टपणा करतो. तर अशा प्रकारे दौर्मनस्याचे हे विविध पैलू हे या ठिकाणी आपण लक्षात घेतले पाहिजेत. असं आहे की यामधला मनोवैज्ञानिक हा भाग हा अशा प्रकारे सांगता येतो की दौर्मनस्य म्हटल्यानंतर त्याचा आविष्कार हा अशा अशा प्रकारानं होत असतो. असं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की जसा दुःख हा एक सहचर म्हणून आपण पाहिला, अंतरायांचा सहचर पाहिला,
तसंच दौर्मनस्य हाही एक सहचर आहे. पण या ठिकाणी असं सांगावं लागतं की व्याधी हा जो अंतराय आहे त्याचा सर्वात जवळचा निकटचा सहचर हा दुःख आहे. कारण आपण त्या ठिकाणी असं पाहिलं की व्याधी आणि दुःख हे हात घालून येतात, किंबहुना ते एकस्वरूपच असतात. म्हणजे ते एखाद्या नाण्याच्या जशा दोन बाजू असतात तसं आपल्याला म्हणता येईल की व्याधीची दुसरी बाजू, त्या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे दुःख, इतकं त्यांच्यामध्ये एकरूपता आहे, सहगम इतकं तीव्रतेचं आहे की जितक्या तीव्रतेची व्याधी असेल तितक्या तीव्रतेचं दुःख असतं. त्यातलं साहचर्य जे आहे ते विशेष आहे. म्हणजे त्यांची जी दोस्ती आहे, सहचर म्हणून जी दोस्ती आहे ती दोस्ती अत्यंत लगट असलेली आहे, ज्याला लंगोट दोस्त म्हणतात. तशा प्रकारची त्यांची दोस्ती आहे, इतकी जानी दोस्ती आहे त्यांची. पण आपण इतर अंतराय आणि जर सहचर पाहिला, दुःख सहचर पाहिला, तर त्यांचं साहचर्य अत्यंत निकटचं वाटतं. पण तितक्या स्वरूपामध्ये, तितक्या प्रमाणात हे दुःखाचं साहचर्य इतर अंतरायांशी नसतं. तुम्ही एक मनाशी तुलना करा की व्याधी आणि दुःख यांचा संबंध किती आहे. तसाच स्त्यान दुःख, संशय दुःख, प्रमाद दुःख, आलस्य दुःख, अविरती दुःख, भ्रांतिदर्शन दुःख, अलब्ध भूमिकत्व दुःख, अनवस्थितत्व दुःख, ह्यांच्यामध्ये किती प्रकारची स्निग्धता आहे. ह्यात निश्चितच आपल्याला तारतम्य दिसेल. या ठिकाणी आपल्याला तारतम्य दिसेल. म्हणजे जितक्या प्रमाणामध्ये व्याधी आणि दुःख यांचं साहचर्य हे जानी दोस्त आहेत, अत्यंत जवळचे दोस्त आहेत, जीवश्च कंठस्थ दोस्त आहेत. बाकीचे सगळे सहचर, बाकीचे मित्र आहेत. अलग लक्षात. म्हणजे स्त्यानाचाही दुःख हा दोस्त आहे, संशयाचाही दुःख आहे, पण त्याच्यामध्ये एक तरतम भाव येतो. आपल्याला अनेक मित्र असतात. खऱ्या अर्थाने जरी एकच असला किंवा किंबहुना आपल्याला एकही असू शकत नाही. बहुतेकांच्या जीवनामध्ये असंच घडतं की आपल्याला एकही मित्र नसतो खऱ्या अर्थानं. पण असं जरी आपण पाहिलं की स्नेहभाव जो आहे तो स्नेहभाव ह्याच्यामध्ये तरतम भाव असतो. तर ज्या ठिकाणी जीवश्च कंठश्च असा मित्र असतो त्या ठिकाणी अत्यंत बलाढ्य आणि तीव्र असा स्निग्धभाव असतो, स्नेहभाव असतो. तसा हा व्याधी आणि दुःख यांच्यामध्ये आहे, पण तितक्या प्रमाणात इतर अंतराय आणि दुःख यांच्यामध्ये नाहीये. काही तरतम भाव हा त्या ठिकाणी आपल्याला सहज हेरता येतो. तर आपण जे असं पाहिलं की व्याधी आणि दुःख यांचं साहचर्य यांच्यामध्ये हे जे जसे जीवश्च कंठश्च आहेत, तसं दौर्मनस्याच्या बाबतीत विचार करायचा म्हटलं तर आपल्याला असं म्हणता येतं की अविरती आणि दौर्मनस्य ह्यांच्यामध्ये बराच घट्ट असा स्नेह आहे. म्हणजे अविरतीला ज्यावेळेला अविरती प्राप्त झाली तर काय होतं की आपल्याला प्राप्त असलेली भूमी ही त्यातून आपलं पतन होतं. अर्थात हा एक साधक आहे, आध्यात्मिक साधक आहे, आणि त्याचं पतन झाल्यानंतर त्याला दौर्मनस्य जे येतं ते जास्त असतं. तसंच अलब्ध भूमिकत्व, अनवस्थितत्व ह्यांचा दौर्मनस्याची बराच निकटचा संबंध आहे. कारण आपण असं पाहिलं की त्या अंतरायामध्ये आपल्याला नावमेदी ही झटकन येते, अत्यंत झटकन येते. आणि त्यामुळे नावमेदी येते म्हटल्यानंतर दौर्मनस्य हा एक अत्यंत जवळचा असा त्यांचा सहचर आहे असं म्हणावं लागतं. असं आहे की बघा, अविरतीमुळे आपल्यामध्ये ऐच्छिक आणि अनैच्छिक ह्यांचं एक मनामध्ये वर्गीकरण निर्माण होतं. ऐच्छिक विषय आणि अनैच्छिक विषय, हवेसे वाटणारे विषय आणि नकोसे वाटणारे विषय ह्यांच्यामध्ये एक वर्गीकरण मनामध्ये प्राप्त होतं. आणि ज्याला आपण असं म्हणता येईल की लॉबी, आपल्या चित्तामध्ये एक प्रकारे लॉबी निर्माण होते की हे आपल्याला हवेसे आहेत आणि ते आपल्याला नकोसे आहेत. आणि असे हवेसे आणि नकोसे हे ह्यांची जी तीव्रता आली, म्हणजे ममता आणि निर्ममता, ममता आणि द्वेष, ममतेचे विषय आणि द्वेषाचे विषय, असं जर वर्गीकरण चित्तामध्ये लागलं तर दौर्मनस्याला फार जागा असते. म्हणजे ममतेचे विषय प्राप्त झाले नाही तर दौर्मनस्य आलं, द्वेषाचे विषय प्राप्त झाले तर दौर्मनस्य आलं. तर जेवढं हे वर्गीकरण स्पष्ट असेल, निसंदिग्ध असेल, आणि ज्याला असं म्हणता येईल की त्यांचं विभाजन जितकं ठळक असेल,
तितक्या प्रमाणामध्ये दौर्मनस्याची बाधा होते. कारण अविरती म्हटल्यानंतर वैराग्य सुटण्याचा जो प्रकार आहे, वैराग्य सुटलं म्हटल्यानंतर हवे हवेसे वाटणारे विषय हे त्या ठिकाणी उत्कटतेने चित्तामध्ये आपली हजेरी लावतात. बरं, त्याने हजेरी लावल्यानंतर दौर्मनस्याला त्या ठिकाणी जागा निर्माण होते. म्हणजे त्यांची प्राप्ती किंवा अपेक्षेप्रमाणे प्राप्ती न होणं किंवा अपेक्षेप्रमाणे प्राप्ती न होणं, ह्याच्यामध्ये दौर्मनस्याला जागा मिळते. आणि हवे हवेसे विषयांच्या विरुद्ध असलेले, नकोसे असलेले विषय जरी उपटले, त्या ठिकाणी संपर्क आला तरी दौर्मनस्य येतं. पण साधू संतांच्या बाबतीत असं होत नाही बघा. त्यांना हवेसं असं काही नाही, नकोस असं काही नाही, ममतेची स्थानं नाही, द्वेषाची स्थानं नाही. ज्या ठिकाणी त्यांना त्या कुठेही अशी ममता नाही किंवा द्वेष नाही. असं म्हटल्यानंतर एखादी गोष्ट पुढे आली काय, नाही आली काय, त्यांच्यामध्ये फरक पडत नाही. याचं कारण त्यांच्यामध्ये विरती असते. म्हणजे वैराग्य असलेल्या माणसाला समोरची वस्तू ही हेय आणि उपादेय अशा कुठल्याही स्वरूपाची असली तरी त्याच्या चित्तामध्ये कुठल्याही प्रकारे विचलन किंवा विचलितपणा येत नाही. ह्याचं कारण त्याचं वैराग्य. वैराग्य म्हटल्यानंतर आपली बुद्धी समतोल असण्याची शक्यता असते. हे मनोविज्ञान आपल्याला थोड्याशा विचाराने लक्षात येऊ शकतं. ज्याच्यामध्ये वैराग्य नाही त्याला हवे हवेसे विषय असतात, नको नकोसे विषय असतात, अत्यंत हवेसे अत्यंत नकोसे विषय असतात. आणि त्यांची उपस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली तर हेलकाव्यामध्ये तो अडकतो. आणि जो माणूस हेलकाव्यांमध्ये अडकू शकतो, सुखदुःखांच्या हेलकाव्यामध्ये अडकू शकतो, त्याला दौर्मनस्याची बाधा ही जास्त असते. हे सोपं मनोविज्ञान थोड्याशा विचाराने आपल्याला लक्षात येऊ शकतं. तर या ठिकाणी सांगायचा मुद्दा असा की दौर्मनस्य रूप जो सहचर आहे, सहभुव जो आहे, मित्र आहे, तो अविरतीचा जीवश्य कंठश्य असा दोस्त आहे, मित्र आहे. अर्थात दौर्मनस्याचं कारण त्या ठिकाणी जास्त प्रखरपणे प्राप्त होतं अविरतीमध्ये. तसंच अलब्ध भूमिकत्व, अनवस्थितत्व यांच्यामध्येही प्राप्त होतं, सगळ्यांमध्ये प्राप्त होतं. थोडं विचार केला तर आपल्याला लक्षात येईल व्याधीमध्ये दौर्मनस्य आहे. पण त्या दौर्मनस्यामध्ये तरतम भाव आहे. दौर्मनस्यामध्ये तरतम भाव येत असतो. आणि त्या थोड्याशा विचाराने आपल्याला लक्षात येतं की व्याधीमध्ये दौर्मनस्य किती प्रकार, कशा प्रकारचं असेल. तर ते व्याधीच्या स्वरूपावर असतं. नुसतात सर्दी, ताप, खोकला आला तर त्याच्यामुळे येणारं दौर्मनस्य हे फार किरकोळ असतं. पण एखादी जबरदस्त मोठी व्याधी झाली तर दौर्मनस्याची शक्यता जास्त असते. कुठल्या वयात काय झालं ह्याच्यावर, कुठल्या वयात कुठली व्याधी उपटली ह्याच्यावर दौर्मनस्य अवलंबून असतं. तर तो भाग जरा बाजूला ठेवला तर आपल्याला असं लक्षात येतं की हे जे 9 अंतराय आहेत त्याच्यामध्ये हे जे दौर्मनस्य ह्याचं साहचर्य आहे ते साहचर्य अत्यंत दृढ आणि निकटचं असं अविरतीमध्ये. की हे जे 9 अंतराय आहेत त्याच्यामध्ये हे जे दौर्मनस्य ह्याचं साहचर्य आहे ते साहचर्य अत्यंत दृढ आणि निकटचं असं अविरतीमध्ये. कारण अविरती म्हटल्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे वैराग्य जाणं म्हटल्यानंतर, वैराग्य नाही म्हटल्यानंतर चित्ताला हेलकावे देण्याचं ज्याला पोटेन्शियल म्हणता येईल ते त्या ठिकाणी प्राप्त होतं. कारण हवे हवेसे आणि नको नकोसं वाटणारं जे आहे त्यांची त्या ठिकाणी उपस्थिती होते, त्यांची रेलचेल निर्माण होते. आणि त्यामुळे दौर्मनस्याला फार मोठी जागा त्या ठिकाणी प्राप्त होत असते. आणि मग त्यामुळे काय होतं की दौर्मनस्याच्या तीव्रतेनुसार मगाशी सांगितल्याप्रमाणे चित्तामध्ये क्षोभ निर्माण होतो आणि त्याचा आविष्कार वैरभावानं होतो किंवा शोकानं होतो किंवा खेदानं होतो किंवा दुष्टपणा, अशा प्रकारे त्याचा आविष्कार हा चित्तामध्ये होत असतो. मग थोडंसं विश्लेषण मांडायचं म्हणजे असं म्हणता येईल की चित्त जर दुर्बल असेल, माणूस जर दुर्बल असेल, हतबद्ध असेल, त्या माणसापुढे काही करता येत नाही असं झालं तर त्या ठिकाणी आपल्याला शोक येतो. म्हणजे आपल्याला इच्छा विघात घडण्यासाठी जो कारणभूत असा माणूस असेल, जे कारण असेल, त्या कारणापुढे आपण निःशक्त असू, हतबद्ध असू तर आपल्यामध्ये केवळ शोक हा निर्माण होतो. पण आपण जर त्याच्यापेक्षा सबल असू, हे ज्या कारणानं आपल्याला इच्छा विघात पोचला ते जर आपल्या सामर्थ्याच्या दृष्टीनं क्षुल्लक कारण असेल तर आपण ताबडतोब त्याला चिरडून टाकतो, त्याला पायाखाली चिरडून टाकतो. कारण आपलं सामर्थ्य जास्त असतं, त्याचं सामर्थ्य कमी असतं. त्यामुळे दौर्मनस्याचं कारण आपल्यापेक्षा निःशक्त असेल तर आपल्यामध्ये वैरभाव उफाळतो
सूडवृत्ती ही उफाळते. अशा प्रकारे दौर्मनस्य त्या ठिकाणी त्याचा आविष्कार हा वेगळ्या प्रकारे होतो. पण आपण जर निःशक्त असू, अशक्त असू आणि काही करता येत नाही अशी परिस्थिती असेल, आपल्या आप्तजनांमुळे विघात पोचला, आपल्या प्रियजनांमुळे विघात पोचला, आपल्या श्रद्धास्थानातून विघात पोचला, तर आपल्याला काही करता येत नसेल तर आपण केवळ विषादाच्या सागरामध्ये बुडून गटांगळ्या खाऊन त्या ठिकाणी फार खोल गर्तेमध्ये जाऊन पडत असतो. या ठिकाणी असं आपल्याला सहज म्हणता येते की दौर्मनस्याला मुख्य बाधा ही शोकाची असते. शोक हा त्या ठिकाणी फार व्यापक दृष्टीनं किंवा व्यापक स्वरूपामध्ये उपस्थित असतो. म्हणजे शोकाचं जर आपण मायक्रोस्कोपिक सूक्ष्मदर्शीय त्याचा रिपोर्ट घ्यायचा म्हटला, सूक्ष्मदर्शकाखाली जर आपण दौर्मनस्य घालून पाहिलं तर आपल्यामध्ये त्या ठिकाणी शोक प्राबल्य किंवा शोक प्रभुत्व किंवा शोकाधिक्य हे स्पष्टपणे जाणवतं. म्हणजे शोकाचं इन्फेक्शन हे त्या ठिकाणी जबरदस्त असतं. मग असं आहे की अध्यात्म प्रत्येक मनोवैज्ञानिक आविष्काराचं पृथक्करण करत असतो. मग या ठिकाणी शोक याचं जर पृथक्करण बघायचं म्हटलं तर अध्यात्मामध्ये असं म्हटलंय की शोकासारखं अनर्थकारी काही नाही. शोक हा अत्यंत अनर्थकारक असतो. या ठिकाणी रामायणामधला एक श्लोक आठवतो. रामायणामध्ये एक श्लोक आलेला आहे आणि त्या ठिकाणी शोक हा किती भयंकर आहे, किती भयंकर अनर्थकारक आहे असं त्या ठिकाणी सांगितलंय. रामायणकार म्हणतात अयोध्याकांडामध्ये शोको नाशयते धैर्यम. बघा काय म्हणते, शोको नाशयते धैर्यम, शोको नाशयते श्रुतम, शोको नाशयते सर्वम, नास्ति शोक समो रिपुः. शोकासारखा शत्रू नाही. शोक हा अत्यंत महाबलाढ्य असा शत्रू आहे. कारण शोकामुळे धैर्य वितळतं, विरघळतं, वाफारतं. आणि शोकामुळे आपलं ज्ञान सुद्धा संपतं. शोको नाशयते श्रुतम म्हणजे आपलं जे ज्ञान असेल, जे काय ऐकलं असेल त्या सगळ्या गोष्टींवर पाणी पडतं. आणि शोको नाशयते सर्वम, सर्व नाश होतो. आणि त्यामुळे शोकासारखा रिपू नाही असं सुभाषित वाल्मिकी रामायणामध्ये येतं. असो, एकंदरीत काय की शोकसागरामध्ये बुडालेला माणूस सर्वस्व गमावून बसतो. शोकसागरामध्ये बुडालेला माणूस सर्वस्व गमावून बसतो. आणि त्यामुळे शोकाचा आपल्याला संसर्ग होणार नाही ह्याची काळजी, अत्यंत काळजी अध्यात्म साधकानं घ्यावी लागते, योग साधकाने घ्यावी लागते. शोकाची बाधा होऊ नये यासाठी सर्व प्रकारे त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करायला पाहिजेत. शोकापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीने जरी शोक निर्माण होत असला तरीही त्या ठिकाणी आपण त्या शोकावर काबू हा मिळवला पाहिजे. अर्थात शब्दांतरातून सांगायचं म्हणजे दौर्मनस्याशी आपल्याला अशा प्रकारे त्याच्यावर काबा हा मिळवला पाहिजे. दौर्मनस्यावर आपल्याला काबा मिळवला पाहिजे. दौर्मनस्याचा बळी कधी होता कामा नये. विशेषतः योग साधकाने जो चित्ताच्या निरोधासाठी, चित्ताच्या शांतावस्थेसाठी, चित्ताच्या समाधानासाठी प्रयत्न करतो त्याला तर दौर्मनस्य हे जहरी विष आहे. दौर्मनस्य हे जहरी विष आहे. कारण चित्त संतुलन, चित्त शांतावस्था, चित्त वृत्ती निरोध ह्यासाठी योग करत असल्यामुळे त्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी दौर्मनस्य येणं म्हणजे हा अग्नीला पाण्याचा संपर्क आहे असं म्हणायला पाहिजे, किंवा अमृताला जहरी विषाचा संपर्क आहे असं म्हणायला पाहिजे. तर त्यामुळे ह्याची काळजी अत्यंत घेतली पाहिजे. साधकांनी आपल्याला दौर्मनस्याची बाधा होऊ नये ह्याची काळजी घेतली पाहिजे. कारण आपल्या साधनेमध्ये जरी आपल्याला दौर्मनस्य आलं, आपण अत्यंत प्रामाणिकपणे साधना करत असल्यामुळं आणि करतो म्हणून जर दौर्मनस्य आलं तर ज्या साधनेसाठी तुम्ही एवढ्या तळमळीने प्रयत्न केले त्याला दौर्मनस्याची बाधा आली तर त्या ठिकाणी तुमच्या योग साधनेला कॅन्सर जडला असं म्हणावं लागतं. कारण त्याच्यानंतर तुमची उमेदी वाफारून जाते.
प्रयत्न वापरून जातो, सचोटी वापरून जाते. ज्या ज्या गुणाद्वारा आपण साधना करत असतो त्या सगळ्या गुणांना कॅन्सरची बाधा होते. इतका हा महाभयंकर असा दौर्मनस्य हा रोग आहे. त्यामुळे दौर्मनस्य आणि योग साधना ह्यांचा संपर्क कधीही येऊ नये याची साधकाने ही काळजी घेतली पाहिजे. असो, तर आता या ठिकाणी शेवटी हा एक मुद्दा बघावा लागतो की व्याधी, स्त्यान, संशय, प्रमाद, आलस्य, अविरती, भ्रांती दर्शन, अलद्ध भूमिकत्व, अनवस्थितत्व हे जे अंतराय आहेत त्यांचा दौर्मनस्य हा सहचर कसा आहे. व्याधी आली की व्याधीच्या तीव्रतेनुसार व्याधी कशा प्रकारची आहे, कोणाला आली, का आली, कुठल्या परिस्थितीत आली, त्याच्यानुसार दौर्मनस्य हे त्या ठिकाणी येतच. तसंच स्त्यानाचाही दौर्मनस्याचाही आपण संबंध बघू शकतो. कारण मागाशी सांगितल्याप्रमाणे स्त्यान हा केवळ त्या क्षणी आपल्याला एक लोळायला संधी देत असला, आराम करायला संधी देत असला, तरी त्यानंतर त्याच्यामध्ये जे काय दडलं असतं ते दुःखाप्रमाणे दौर्मनस्य दडलेलं असतं असं आपल्याला सहज लक्षात येऊ शकतं. थोडा विचार केला तर लक्षात येतं की स्त्यान असल्यानंतर, चित्तामध्ये जाड्य आल्यानंतर मांद्य येतं. चैतिक, मानसिक, बौद्धिक सामर्थ्य ही सगळी कमी झाल्यानंतर, त्याच्यात निशक्तता आल्यानंतर दौर्मनस्य रूप सहचर त्या ठिकाणी कसा डोकावतो हे सांगावं लागत नाही. बुद्धीची क्षमता कमी झाली, मनाची क्षमता कमी झाली, भावनांची क्षमता कमी झाली. तर हे सगळं कशामुळे, तर स्त्यानामुळे येतं. चित्तामध्ये जाड्यता येते. चित्तात जाड्य आले की उत्साह गेला की ज्ञानधारणाची शक्ती कमी झाली, मनोधारणाची शक्ती कमी झाली. या आपल्याला ही जे चैतिक सामर्थ्य आणि बौद्धिक सामर्थ्य आणि मानसिक सामर्थ्य आपल्याला योग साधनेमध्ये लागतात त्या सगळ्यांना ग्रहण लागतं. आणि त्यांना ग्रहण लागल्यानंतर दौर्मनस्य येतं. हे काही मोठ्या उपपत्तीद्वारा सिद्ध करावं लागत नाही. संशयाबरोबर सुद्धा दौर्मनस्य कसं येतं हे आपल्याला त्या ठिकाणी सांगावं लागतं. काही फार मोठ्या दुरान्वयानं सांगावं लागतं असं नाही. संशयाबरोबर जसं दुःख येतं, संशयाबरोबर तसंच दौर्मनस्यही येतं हे आपल्याला थोड्याशा विचाराने कळू शकतं. त्यानंतर प्रमादाचा परिणाम काय होतो. जसा दुःख परिणाम हा प्रमादाचा आपल्याला दिसला, तसाच दौर्मनस्याचाही परिणाम त्या ठिकाणी, दौर्मनस्य रूप परिणाम हा दिसतो असं आपल्याला म्हणता येतं. तसंच आळस, अविरती, भ्रांती दर्शन, अलब्ध भूमिकत्व, अनवस्थितत्व यांचा आणि दौर्मनस्याचा संबंध आपण थोडासा विचार करून पाहिला तर लक्षात येतो. आणि त्यामुळे आपल्याला हे लक्षात येतं की कसं सूत्रकार आणि शास्त्रकार या ठिकाणी आपल्याला हा एक विलक्षण प्रकार सांगतात, जो अगदी उपक्रमामध्ये तुम्हाला सांगितला या प्रकरणाच्या, या सूत्राच्या, की हे सहचर आहेत. 9 अंतराय आणि 5 सहचर असे त्या ठिकाणी 13 अंतराय सांगितले नाहीत तर 9च अंतराय सांगितले. पण हे सहचर कसे आहेत हे आपल्याला लक्षात येतं. अर्थात त्यांच्या अभावामध्ये हे सहचर नसतात हे आपल्याला सहज पटू शकेल, दिसू शकेल, लक्षात येऊ शकेल. म्हणजे व्याधी आदी नसतील तर दौर्मनस्य नसणार हे आपल्याला सहज लक्षात येतं. पण व्याध्यादी असतील तर दौर्मनस्य येणार हे आपल्याला निश्चितच लक्षात येतं. त्यामुळे त्या दृष्टीने प्रत्येकाने स्वतःच्या मनाशी या ठिकाणी विचार करता येईल. आणि तसा विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की दौर्मनस्याचं मनोविज्ञान हे कसं व्याधीमध्ये दडलंय, त्याच्यापेक्षा थोड्या वेगळ्या प्रकारे स्त्यानामध्ये दडलंय, त्याही पेक्षा वेगळ्या प्रकारानं संशयात दडलंय. तर या प्रत्येक अंतरायामध्ये दौर्मनस्य रूप हा जो सहचर आहे तो वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी प्राप्त होतो, वेगवेगळ्या तीव्रतेमध्ये प्राप्त होतो असं आपल्याला त्या ठिकाणी सहज लक्षात येतं. म्हणजे व्याधीमुळे आलेलं दौर्मनस्य आणि अनवस्थितत्वामुळे आलेलं दौर्मनस्य ह्याच्यात निश्चित फरक असतो. त्यानंतर स्त्यानामुळे आलेलं दौर्मनस्य आणि अविरतीमुळे आलेलं दौर्मनस्य ह्याच्यातही फरक असतो. अर्थात शोक हे त्यांचं स्वरूप असलं तरी त्यांची बाह्य लक्षणं जी आहेत त्यात निश्चितच फरक पडतो हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न आहे. त्यानंतर अंगमेजयत्व, पुढला सहचर म्हणजे शास्त्रकार अंगमेजयत्व म्हणून सांगतात. तर अंगमेजयत्वाबद्दल व्यास भाष्यकार असं म्हणतात, यत अंगानी जयती कंपयती
तत् अंगमेजयत्वम, की ज्याद्वारा अंगाला कंप सुटतो, अंग कंपित होतं, ते अंगमेजयत्व असतं. म्हणजे अंगाला त्या ठिकाणी कंपन प्राप्त होतं, अंगाची स्थिरता, शरीराची स्थिरता, दृढता ही नसते, आणि त्यामुळे अंगमेजयत्व रूप असा सहचर हा त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. भोजवृत्तीमध्ये असं म्हटलंय की अंगाचं सर्वथा कंपन जे असतं आणि आसन आणि मनाला स्थैर्य देण्यास जे बाधक असतं, आसनाला बाधक, बाध्यमान, आणि मनाला आणि चित्ताला बाध्यमान असं जे असतं ते अंगमेजयत्व असतं, असं भोजवृत्तीकार म्हणतात. म्हणजे मनोस्थैर्य आणि शरीरस्थैर्य ह्याला बाधक जे असतं ते अंगमेजयत्व असं भोजवृत्तीकार म्हणतात. योग सुधाकरकार या अंगमेजयत्वाचा आसनांगाशी निकटचा संबंध दाखवताना म्हणतात, सर्वांगचलनम अंगमेजयत्वम तच्च योगांगासन विरोधी. योगांग जे आसन आहे त्याला हे अत्यंत विरोधी आहे असं ते म्हणून आसनांग आणि अंगमेजयत्व ह्याचा निकटचा संबंध दाखवतात. पण असं आहे की आसन स्थैर्य आलं नाही, स्थिरसुकुमासनम किंवा समम काय शिरोग्रीवन धारेन अचलम स्थिर अशा प्रकारची शरीराला अवस्था मिळत नसेल तर ती अंगमेजयत्वामुळे प्राप्त होत असते. आणि ती जर अवस्था प्राप्त होत नसेल तर त्या ठिकाणी आगामी साधना सुद्धा होत नसतात. त्यामुळे अंगमेजयत्व हा जितक्या अंशाने आसनाचा प्रतिपक्ष आहे तितक्याच अंशाने हा उत्तरांगांचा प्रतिपक्ष आहे, किंबहुना थोडा जास्तच अंशाने तो प्रतिपक्षी आहे असं या ठिकाणी म्हणावं लागतं. हा अंगमेजयत्व रूप जो सहचर आहे तो व्याधी रूपानं असू शकतो. व्याधी रूपानं शरीरामध्ये अस्थैर्य, अस्थिरता, चांचल्य, कंपन हे प्राप्त होऊ शकतं. हे काही पुन्हा समजावून सांगावं लागत नाही. तसंच चैतिक क्षोभामुळे सुद्धा आपल्याला एक तात्कालिक असा हा विकार जडू शकतो. म्हणजे माणूस जर क्रोधान्वित झाला, कामान्वित झाला, लोभान्वित झाला, मोहान्वित झाला, तरी त्या ठिकाणी आपल्याला एक शारीरिक कंपन आलेलं दिसतं. म्हणजे क्रोधाने माणूस थरथरतो असं आपल्याला अनेक वेळा दिसतं. तसाच तो कामाने सुद्धा थरथरतो असं दिसतं. मोहाने सुद्धा तसं होतं. म्हणजे हे जे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य हे जे षड्विकार आहेत त्यामुळे सुद्धा एक तात्कालीन म्हणजे टेम्पररी अशा प्रकारे अंगमेजयत्व हे येत असतं. म्हणजे मनोविकारांद्वारा सुद्धा हे अंगकंपन किंवा अंगमेजयत्व रूप प्रकार हा संभवू शकतो. जसा तो व्याधी रूपानं असतो. पार्किन्सनसारखा जर एखादा रोग असेल, व्याधी असेल तर त्याने अंगकंपन येतच. पण त्याबरोबर माणूस काढला रागाने सुद्धा थरथरतो, भीतीने थरथरतो. म्हणजे कुठलेही जरी मनोविकार जर घेतले तर त्यात काही मनोविकारांमध्ये आपल्याला हा प्रकार प्रकर्षाने जाणवतो. विशेषतः भयानं थरथरणं, भयानं कापणं, रागानं कापणं असे प्रकार हे संभवतात. पण अर्थात आता सांगितल्याप्रमाणे ते तात्कालीन असतात, तेवढ्यापुरतं असतात, टेम्पररी असतात. पण त्यांची बाधा ही होऊ शकते. तर अंगकंपन किंवा अंगमेजयत्वाचा मनाशी आणि चित्ताशी सुद्धा संबंध आहे हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. पण मुख्यतः अंगमेजयत्व हा एक विकार निःशक्तीद्वारा येतो असं आपल्याला निश्चितच म्हणता येतं. म्हणजे एक तर शारीरिक अशक्ती आणि निःशक्ती असते, तशीच मानसिकही. मानसिक दौर्बल्य असलं तरी त्या ठिकाणी शरीराला थरकाप हा संभवतो असं आपल्याला निश्चितच म्हणता येतं. म्हणजे हे एक आपल्यामधलं दौर्बल्य आहे. दौर्बल्य कारण आपल्याला अंगमेजयत्व हे प्राप्त होत असतं. मग दौर्बल्याची अनेक कारणं असतात. वार्धक्यामध्ये दौर्बल्य येतं, त्यामुळे अंगमेजयत्व येतं. आणि मनोविकारांमुळे आपल्याला एक दौर्बल्य येतं आणि त्याच्यामुळे अंगमेजयत्व येत असतं. तर हा जो शरीराचा थरकाप आहे, शरीराची थरथर आहे, ही अनेक कारणानं प्राप्त होत असते.
पण मुख्यतः त्यांच्या कारणांचं स्वरूप म्हणजे त्या ठिकाणी दौर्बल्य असतं. शारीरिक दौर्बल्य, मानसिक दौर्बल्य, शारीरिक दौर्बल्य, चैतिक दौर्बल्य या कारणानं हे संभवतात. अंगमेय जैत्व हे प्रकार किंवा कंपनाचे प्रकार संभवतात. अर्थात व्याधी रूपानं अंगमेय जैत्व कसं येतं हे काही सांगावं लागत नाही. म्हणजे थोडासा माणसाला ताप जरी आला तरी त्याच्यामुळे शरीराचं स्थैर्य कमी होतं, शरीरातलं बल कमी होतं. अंगमेय जैत्व त्या ठिकाणी दिसतच. तर व्याधी रूपानं आशक्तीपासून पार्किन्सन सारखा एखादा व्याधी ह्याच्यामुळे अंगमेय जैत्व हे संभवू शकतं. तर तशाच प्रकारे स्त्यान, संशय, प्रमाद, आलस्य, आविर्ती, भ्रांती दर्शन, आलद्द भूमिकत्व, अनवस्थितत्व ह्याच्याद्वारा चैतिक दौर्बल्य हे निर्माण होत असतं. माणसाचं मानसिक बल हे त्यामुळे त्याला ओसरी लागते, ओसरतं. मानसिक बल ओसरतं, बौद्धिक बल ओसरतं, चैतिक बल ओसरतं. त्या सगळ्या अंतर्यांद्वारा हे या ठिकाणी या सगळ्या बलांना, हे सगळे बल सगळे गळून कशी पडतात ह्याचा आपल्याला थोडासा विचार करता येतो. अर्थात अंतरायांच्या कारणामुळे आपल्यामध्ये दौर्बल्य येतं हे मान्य करावं लागतं. आणि दौर्बल्य आलं की अंगमेय जैत्व येऊ शकतं असं बघून आपण अंगमेय जैत्वाचं साहचर्य सहज आपण हेरू शकतो. अंगमेय जैत्वाचं जे साहचर्य आहे, अंतरायांशी साहचर्य आहे, ते आपण सहज हेरू शकतो. असो, अर्थात आसनांग आणि प्राणायाम यांच्याद्वारा व्याधी रूपानं असलेला अंगमेय जैत्व ह्याच्यावर आपल्याला बऱ्याच अंशाने काबू हा मिळवता येतो असं या ठिकाणी म्हणता येतं. आहार, विहार आणि आसन, प्राणायाम, यौगिक जीवन पद्धती, जीवन प्रणाली ह्याच्याद्वारा माणसामध्ये नियमन, माणसाच्या दिनक्रमामध्ये नियमन येतं. आणि दिनक्रमामध्ये नियमन आलं आणि त्याचद्वारा आहार विहार ह्याच्यामध्ये जरी ज्याला योगिक पथ्यपाणी म्हणतो ते जर सांभाळलं गेलं तर माणसाला सगळ्या प्रकारची बलही प्राप्त होतात, साधकाला सगळ्या प्रकारची बलही प्राप्त होतात. शारीरिक बल, मानसिक बल, बौद्धिक बल, आत्मिक बल, मज्जा बल म्हणा, कुठलंही बल म्हणा, हे सगळे बल प्राप्त होऊन अंगमेय जैत्वावर काबू मिळवता येतो किंवा त्या प्रकारची बाधाही टाळता येते. हे थोडंसं विचारांती लक्षात येईल. असो, अशा प्रकारे अंगमेय जैत्व रूप सहचर पाहिल्यानंतर आता शेवटचा सहचर म्हणजे श्वास प्रश्वास. तर या ठिकाणी असं म्हटलंय की श्वास प्रश्वास हे विक्षेपाचे सहचर आहेत, सहभू आहेत. आणि याचं श्वास प्रश्वास याचा अर्थ सांगताना भाष्यकार म्हणतात, प्राणो यद बाह्यवायुम आचमती स श्वासः, यत कौष्ठवायू निस्सारयति स प्रश्वासः. म्हणजे श्वास घेणं आणि श्वास सोडणं ह्यालाच या ठिकाणी एक प्रकारे विक्षेपाचा सहचर म्हणून सांगितलेला आहे. म्हणजे एका अर्थानं श्वासोश्वास हाच या ठिकाणी विक्षेप सहचर सांगितलाय. आता गंमत अशी बघा, श्वासोश्वासाशिवाय आपलं प्राणधारण होत नाही आणि सगळ्या शक्ती, सगळी सामर्थ्य श्वासोश्वासावरच अवलंबून असतात. किंबहुना श्वासोश्वास हाच आपला सामर्थ्यदायक असतो. अशा वेळेला ह्यालाच या ठिकाणी विक्षेप सहभू व सहचर म्हटलेलं आहे. हा एक गमतीदार प्रकार आहे. ह्याच्या अनेक श्रेणी आहेत. म्हणजे श्वास प्रश्वास रूप जो विक्षेप आहे त्याच्या अनेक श्रेणी आहेत आणि त्या सगळ्यांना या ठिकाणी व्याप्त केलेलं आहे. आता तुमच्या आमच्या संदर्भामध्ये श्वास प्रश्वास रूप जो काही विक्षेप सहचर असेल तो अशा अर्थानं की आपल्या श्वास प्रश्वासामध्ये योग्य गती नसणं, त्यांचं संयमन करण्याचं आपल्यामध्ये सामर्थ्य नसणं. कारण असं आहे, शेवटी चित्ताची अवस्था ही श्वासोश्वासावर अवलंबून असते असं योगशास्त्र सांगतं आणि हे आपल्याला पटू शकतं. आपल्यामध्ये शारीरिक संतुलन ढळलं, मानसिक संतुलन ढळलं की ताबडतोब पहिला परिणाम कशावर होत असेल तो श्वासोश्वासावर होत असतो. त्यामुळे श्वासोश्वासाची जी गती आहे ती गती योग्य नसणं, अयोग्य असणं हा या ठिकाणी निश्चितच एक विकार ठरतो आणि विक्षेपाचा सहचर ठरतो.
आणि त्यामुळे अशा प्रकारच्या भाष्याचं तात्पर्य आहे हे सांगताना वाचस्पती मिश्र म्हणतात, अनिच्छतः प्राणो यद्बाह्यं वायु आचमती पिबंती प्रवेशयती इति यावत्स श्वासः समाधी अंगरेचक विरोधी. असे की आपल्या अनिच्छेने श्वासोश्वास हा होतो किंवा आपल्याला हवे तसा होत नाही, अशा प्रकाराने हा श्वास प्रश्वासा नामक सहचर आहे, विक्षेपांचा सहचर आहे. आलं का लक्षात? म्हणजे आपल्याला अपेक्षित असल्याप्रमाणे श्वासोश्वास न होणं, आपल्याला ज्यावेळेला तो मंद सौम्य हवे त्यावेळेला मंद सौम्य न होणं, ज्यावेळेला आपल्याला श्वास हवा त्यावेळेला तो श्वास घेता न येणं, जितका हवा तेवढा घेता न येणं, जितका सोडावा लागतो किंवा सोडावासा वाटतो तेवढा न सोडता येणं, अशा प्रकारे जी आपल्यामध्ये निशक्ती असते ती या ठिकाणी सांगितली आहे, असा निर्देश टीकाकार वाचस्पती मिश्र करतात. पण गंमत अशी आहे की निव्वळ श्वासोश्वास हा सुद्धा एक आपला रोधक आहे. म्हणजे योग साधनेमध्ये असं आहे, योग साधनेच्या उच्चावस्थेमध्ये विक्षेप कशाचा येत असेल तर श्वासोश्वासाचा येतो. असं आहे, आपण साधना करताना म्हणतो की बाबा कोणी गडबड करू नका, मला शांतता मिळू दे. म्हणजे घरामध्ये आपण साधना करत असताना आपण अशी अपेक्षा ठेवतो की दुसऱ्यांनी गडबड गोंधळ करू नये आणि शांतता असावी, असं आपण अपेक्षित करतो. आणि तशा शांतवस्थेची अपेक्षा ठेवणं यात वावगं काही नसतं. पण असे एकांतामध्ये निशब्द अशा वातावरणामध्ये ज्यावेळेला योगी हा ध्यानाला बसतो त्यावेळेला विक्षेप जो पोचतो त्याच्या त्या श्वासोश्वासातच पोचतो. त्यात श्वासोश्वासच त्या ठिकाणी त्याला एक प्रकारे विक्षेप आणत असतात, ज्याला डिस्टर्बन्स म्हणतात. तो डिस्टर्बन्स हा श्वासोश्वासाद्वाराच होत असतो. आणि त्यामुळे मग तो प्राणायामादी क्रिया करून प्रत्याहार करून त्या श्वासोश्वासांना मंद करत असतो. त्यामुळे सामान्य ज्याला नॉर्मल श्वासोश्वास म्हणता येईल तो सुद्धा विक्षेप त्या ध्यानावस्थेमध्ये ठरतो. ध्यानावस्थेमध्ये आपला जो साधारण श्वासोश्वास आहे, नैसर्गिक श्वासोश्वास आहे, तोच अडथळा आणत असतो. ही वास्तविकता आहे. आणि त्यामुळेच प्राणायाम करावा लागतो, त्यामुळेच प्राणाचं निरोधन करावं लागतं, त्यामुळे प्राणायाम करून धारणा ध्यानादी भूमीमध्ये योग्याला जावं लागतं. तर याचा म्हणजे श्वास प्रश्वासा असं जे भाष्यकार म्हणतात त्याचा आपण कुठल्याही प्रकारे विषदन न करता, इंटरप्रिटेशन न करता जरी अर्थ करायचा म्हटला तर हा अंतराय उच्च भूमीमध्ये खरोखर एक फार मोठा अंतरायाचा सहचर असतो. आपल्याला योगावस्थेमध्ये, समाधी अवस्थेमध्ये, ध्यानावस्थेमध्ये जायला विक्षेप आणणारा शेवटी श्वासोश्वास त्याला शेवटी बंद करावं लागतं असं म्हटलं तर काही वावगं नाहीये. कारण शेवटी केवल कुंभक हा तत्स्वरूपी आहे, तशाच प्रकारचा आहे. म्हणजे शेवटी योगी हा ज्यावेळेला समाध्यावस्थेमध्ये जातो त्यावेळेला शास्त्रामध्ये ज्याला केवल कुंभक म्हटलंय तो केवल कुंभक घडावा लागतो. अर्थात केवल कुंभक घडतो याचा अर्थ त्याच्या अभावामध्ये, केवल कुंभकाच्या अभावामध्ये श्वासाचा आणि प्रश्वासाचा विक्षेप हा त्या चित्तामध्ये होत असतो, निर्माण होत असतो. त्यामुळे निव्वळ श्वासोश्वास हा सुद्धा विक्षेप आहे, विक्षेपाचा सहचर आहे हे म्हणणं त्या ठिकाणी सुद्धा योग्य आहे. पण तुम्हा आम्हांच्या संदर्भामध्ये आपल्याला आपल्या श्वासोश्वासाचा विक्षेप नसतो. पण ज्यावेळेला श्वासोश्वास आपल्याला अपेक्षेप्रमाणे होत नाही, करता येत नाही, त्यावेळेला तो विक्षेप ठरतो. आणि मागाशी सांगितल्याप्रमाणे चित्तातलं आणि शरीरातलं संतुलन ढळलं तर श्वासोश्वासामध्ये जो फरक पडतो त्या स्वरूपामध्ये तो निश्चितच विक्षेपाचा सहचर असतो असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे काय, एकूण विनाशायाच प्राणापान गती होणं हे एका अर्थाने अपेक्षित होतं. आणि ते विनाशायास होत नसेल तर तो श्वासोश्वास, करावा लागणारा श्वासोश्वास हा निश्चितच विक्षेपाचा सहचर असतो. तो एक प्रकारचा विक्षेप असतो हे आपल्याला मान्य करावं लागतं. विशेषतः अस्थमा पेशंट जो असतो त्याला श्वासोश्वास हा करावा लागतो आणि त्याला समजतं, त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की श्वासोश्वास हा कसा त्याच्या चित्तामध्ये क्षोभ निर्माण करतोय.
म्हणजे त्याला एक प्रकारे त्या ठिकाणी चैतिक मानसिक संतुलनापासून मुकावं लागतं, कारण त्याला श्वासोश्वास हा घ्यावा लागतो, करावा लागतो. तर करावा लागतो म्हटल्यानंतर तो निश्चितच त्रासदायक असतो, त्रासदायक ठरतो. त्यामुळे विनासायास श्वासोश्वास न होणं, तसंच आपल्याला अपेक्षेप्रमाणे तो न होणं हा विक्षेपच ठरतो. असे ज्यावेळेला कुंभक प्राणायाम हा साधक करत असतो, त्यावेळेला कुंभक प्राणायाम करत असताना पुरुष प्रयत्न विना जर श्वास आत गेला किंवा बाहेर आला तर तो विक्षेप ठरतो की नाही? श्वास प्रश्वास हा तशा अर्थाने विक्षेप ठरतो. म्हणजे ज्यावेळेला प्राणाचं संबोधन करायचं असतं, श्वासोश्वासामध्ये एक निरोध आणायचा असतो, संबोधन करायचं असतं, आणि तो करण्याच्या प्रयत्नामध्ये हातबद्ध झाल्यानं जर आपल्याला श्वासोश्वास घडला, कुंभक पाहिजे तेव्हा श्वास आला, कुंभक पाहिजे तेव्हा श्वास गेला, असं जर झालं तर तो जसा विक्षेप ठरतो. तर त्या अर्थाने सुद्धा श्वासोश्वास हा एक विक्षेप सहचर आहे, सहभू आहे, अशा प्रकारे म्हणता येतं. आणि असा निर्देश योगवार्तिकामध्ये झालेला आहे. पुरुष प्रयत्न विना स्वयमेव प्राणयत, बाह्यम वायू अतिशयेन आचमती, पिबती, शरीरांत प्रवेशयती, स श्वासनाम विकार इत्यर्थः. असं ते श्वास नामक विकार हा सांगतात. तसाच उच्छ्वास नामक विकार असतो. ज्यावेळेला आपण उच्छ्वास करू नये, करायचा नसतो, असा प्राणायामाचा प्रकार चालू असताना जर आपल्याला करावा लागला, घडला, तर तो जसा विकार असतो, तर तो विकार या ठिकाणी सांगितलाय असं ते म्हणतात. विशेषतः वाचस्पतींनी आणि विज्ञान भिक्षूंनी श्वास प्रश्वासा नामक जो विकार आहे, विक्षेप सहचर आहे, तो प्राणायामाला अनुलक्षून सांगितलाय. प्राणायाम रूप जे योगांग आहे त्याला अनुलक्षून किंवा विशेषतः प्राणायामाला पुढे ठेवून त्याने तो मांडलेला आहे. आणि भिक्षूंनी श्वासोश्वासामधली अतिशयता ही समाधीला विरोधी असते अशा दृष्टीनं, कारण शेवटी समाधीला अत्यंत सौम्य, मंद, सूक्ष्म, किंबहुना केवल कुंभ घडायला पाहिजे अशी अपेक्षा असल्यामुळं श्वासप्रश्वास हा समाधीला विक्षेपकारक असतो, अशा प्रकारे निर्देश त्या ठिकाणी केलेला आहे. अर्थात हा विक्षेप या ठिकाणी जास्त लागू पडतो, कारण असे या ठिकाणी योगांग विक्षेप सांगितले जात नाहीयेत, आसन प्राणायामाचे विक्षेप सांगितले जात नाही. या ठिकाणी योगाचे विक्षेप सांगितले जात आहेत, समाधीचे विक्षेप सांगितले जात आहेत, योगाच्या उच्चावस्थेचे विक्षेप महत्वाने प्राधान्याने सांगितले जात आहेत. त्यामुळे ते जे विशेषण आहे की समाधीला विक्षेपकारक असे श्वासोश्वास ठरतात, किंवा जे श्वासोश्वास समाधीला विक्षेपकारक ठरतात त्यांचा निर्देश या ठिकाणी आहे, हे म्हणणं जास्त सुसंगत ठरतं. पण त्याचा अर्थ असा नाही की बाकीचं विवरण किंवा विशदन किंवा इंटरप्रिटेशन हे विसंगत ठरतं. ते सुद्धा सुसंगत ठरतं, पण हे जास्त सुसंगत ठरतं. असं पहा की ध्यानज भूमीमध्ये जाण्यासाठी किंवा ध्यानज भूमीसाठी एक प्रणवानुसंधान जे आपल्याला साधावं लागतं, किंवा सोहम अनुसंधान जे साधावं लागतं, अर्थात ते समाधीला साक्षात्कारक असतं. म्हणजे प्रणवानुसंधान किंवा सोहम अनुसंधान जे आहे ते समाधीला साक्षात असं कारक असतं. आणि त्यामध्ये श्वासप्रश्वास हे अति मंद, अति सौम्य असे असावे लागतात. म्हणजे श्वासातली अतिशयता आणि प्रश्वासातली अतिशयता या ठिकाणी भयंकर विक्षेपकारक ठरते. आणि समाधी भूमीमध्ये नेणारा जो केवल कुंभक, याला असे अतिरिक्त श्वासोश्वास हे तर अत्यंत विरोधी असतात. श्वासप्रश्वासातली मंदता, सौम्यता, तरलता हे अत्यंत आवश्यक असतात. आणि अंतर्बाह्येंद्रियातील आणि शरीरातील स्थैर्यावर ते अवलंबून असतात. आलं का लक्षात? शारीर आणि मानसिक स्थैर्यावर श्वासाची मंदता, सौम्यता, तरलता हे अवलंबून असते. शरीर आणि मन हे जर स्थिर नसतील, शांत नसतील, तर अर्थात श्वासामध्ये सौम्यता, तरलता, मंदता ही संभवू शकत नाही. अर्थात शरीरस्थैर्य आणि मनोस्थैर्य हे अपेक्षित असतं त्या ठिकाणी. शरीर कंप, साधी हालचाल, शरीराची हालचाल ही त्या ठिकाणी श्वासोश्वासाला घुसळून काढते. चित्तातील अस्थैर्य याने श्वासाला अतिरिक्त ही गती मिळत असते.
असं आहे की व्याधीमुळे सुद्धा अशी अतिरिक्त गती ही श्वासाला प्राप्त होते. माणसाला व्याधी आल्यावर साधा ताप जरी आला तरी श्वासोश्वासाची गती ही वाढते असं आपल्या लक्षात येतं. अविरतीमुळे सुद्धा धोके वाढतात. साधी गोष्ट आहे, माणसाला कामाचा झटका आला, माणसाला कामरोग जर आला तर कामरोग आला तर त्या ठिकाणी हृदयाचे ठोके वाढतात, श्वासोश्वासाचं प्रमाण वाढतं. हे सुद्धा सर्वगम्य आहे. अविरतीमुळे चित्त भरकडायला लागलं की कामांध झालं तरी त्यामुळे श्वासोश्वासाची गती वाढते हे आपल्याला सहज लक्षात येतं. अर्थात वैराग्य किंवा विरती आणि श्वासोश्वास यांचा संबंध आपण सहज समजून घेऊ शकतो. वैराग्य असलेला माणूस त्याचा श्वासोश्वास सौम्य असेल. वैराग्याचा अभाव असलेला माणूस चैनी विलासी असा जो माणूस असेल, विषयांच्या मागे धावणारा असा जो असेल, त्याचे निश्चितच श्वासोश्वास जास्त गतीने युक्त असतील असं आपल्याला सहज या ठिकाणी समजू शकतं. या ठिकाणी एक वचन स्मरतं की योगशास्त्रामध्ये चित्त आणि श्वास यांचा इतका निकटचा संबंध सांगितलाय आणि तो आहे. हठयोग प्रतिपिकेमध्ये एक प्रसिद्ध वचन आहे, चले वाते चलम चित्तम निश्चले निश्चलम भवेत, योगी स्थाणुत्वमाप्नोति ततो वायुम निरोधयेत. म्हणजे असं बघा की माणसाचं चित्त जर चंचल झालं तर श्वास चंचल होतो. अर्थात त्यामुळे आणि तसंच श्वास चंचल झाला तर चित्त चंचल होतं. इतका निकटचा संबंध श्वासोश्वास आणि चित्तामध्ये आहे. योगशास्त्रामध्ये हा संबंध प्रस्थापित केलाय, सिद्ध केलाय आणि तो मान्य करण्यासारखाच आहे. तर इतका हा श्वासोश्वास, श्वास प्रश्वास आणि चित्त यांचा संबंध आहे. तुम्हाला जर सौम्य मन हवं असेल तर सौम्य श्वासोश्वासच हवा, आणि त्या ठिकाणी तुमचा साधारण श्वासोश्वास सुद्धा तुम्हाला विक्षेपकारक ठरतो हे या ठिकाणी योगशास्त्र आपल्याला सांगत असतं. अर्थात थोडक्यात काय म्हणजे आता जे आपण हठयोग प्रतिपिकेतलं वचन पाहिलं त्यात थोडक्यात तात्पर्य असं की श्वास चलायमान झाला की चित्त चलायमान होतं, चित्त चलायमान झालं की श्वास चलायमान होतो, आणि श्वास चलायमान झालं तर चित्त चलायमान होतं. तसंच बाह्य अभ्यंतर स्थैर्य येण्यासाठी, शारीरिक मानसिक स्थैर्य येण्यासाठी वायुरोधन हा योगाचा सिद्धांत आहे. हा योगाची प्रक्रिया आहे. तुम्हाला शरीर आणि मन यांच्यामध्ये जर स्थैर्य हवे असेल, त्याला स्थाणुत्व यायचं असेल तर त्या ठिकाणी वायू निरोध हा आवश्यक असतो. वासना आणि प्राणक्रिया याचा संबंध योगशास्त्रामध्ये स्पष्ट आहे. आणि या ठिकाणी योग वासिष्ठ्यामधलं एक वचन आठवतं, वासना संपरित्याग समे प्राणनिरोधनम. वासना त्याग झाला की त्या ठिकाणी प्राणनिरोध हा आलाच असं समजावं. म्हणजे खऱ्या अर्थाचं जे वैराग्य असतं त्या वैराग्यामध्ये प्राणनिरोध होत असतो. वैराग्याचं ढोंग असेल तर प्राणनिरोध होणार नाही, उलट प्राणामध्ये गती अतिरिक्त असेल. वैराग्याचं ढोंग असेल तर उलट ठोके जास्त पडतील. आला का लक्षात? पण खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी ज्याला आपण अस्खलित वैराग्य म्हणतो, अस्सल वैराग्य म्हणतो, ते अस्सल वैराग्य असेल तर त्या ठिकाणी निश्चितच प्राणनिरोध हा होत असतो. असा हा या शास्त्राचा सिद्धांत आहे. असो, अशा प्रकारे आपण विक्षेप आणि त्यांचे सहचर यांचा या ठिकाणी विचार केला. पण असे हे शास्त्र प्रायोगिक शास्त्र आहे. केवळ तुम्हाला सतर्क करण्यासाठी या ठिकाणी ही लांब लचक यादी दिलेली नाहीये, आणि गतसूत्र प्रसंगी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला नाउमेद करण्यासाठी नाहीये. तर शास्त्र ज्या वेळेला विक्षेप सांगतं आणि विक्षेपांचे सहचर सांगतं, अर्थात त्यावेळेला त्याच्यावर उपाय असतो हे त्याला सांगायचं असतं, आणि त्याच्यावर काय उपाय असतो हे सांगायचं असतं. आता साधनेच्या क्षेत्रामध्ये आणि साधकाच्या अवस्थेमध्ये आपल्याला त्याची फार आवश्यकता असते की ह्या विक्षेपांचा प्रतिषेध आपल्याला कसा करता येईल, तो प्रतिषेध करता यावा आणि तो कसा करावा हे समजावं यासाठी शास्त्रामध्ये विक्षेपांचं अशा प्रकारे विशदन केलं जातं, विक्षेपांचं वर्णन केलं जातं, विक्षेपांचं लक्षण केलं जातं. तर आतापर्यंत जे विक्षेप सांगितले ते केवळ तुमच्यामध्ये किंवा साधकामध्ये एक प्रकारे भय निर्माण करणं किंवा नाउमेदी आणणं ह्याच्यासाठी नाहीये. तर ज्या हेतूने हे विक्षेप सांगितले गेले तो हेतू आतापर्यंत मी सांगितलेला नाहीये. तर ज्या हेतूने हे विक्षेप सांगितले गेले ते एवढ्यासाठी की तुम्हाला त्या विक्षेपांचं लक्षण कळावं,
विक्षेपांचं कारण कळावं, विक्षेपांचं कार्य समजावं. म्हणजे त्या विक्षेपांची आपली योग्य ओळख होते. असं आहे की आपल्याला हे विक्षेप माहीत नाही असं नाही, आपल्याला माहीत आहेत. पण आपल्याला जर काही उपाययोजना करायची असेल, विक्षेपांच्या विरुद्ध उपाययोजना करायची असेल, प्रतिषेधार्थ काही करायचं असेल, तर आपल्याला विक्षेपांची शास्त्रशुद्ध शास्त्रोक्त कार्यकारण भावाने माहिती ही असावी लागते की विक्षेपांचं कारण काय, विक्षेपांचं कार्य काय, विक्षेपांचं लक्षण काय. तर असं एखादी व्याधी जर आपल्याला निपटून टाकायची असेल तर वैद्यकशास्त्रामध्ये व्याधीचा विचार केला जातो. तर व्याधीचा विचार केला जातो तो कशासाठी, तर मुख्य हेतू हा असतो की व्याधी विमोचन कसं करता येईल, व्याधीचं निराकरण कसं करता येईल, यासाठी व्याधीची दीर्घ सूक्ष्म अशी माहिती ही वैद्यकशास्त्रामध्ये सापडते. म्हणजे केवळ व्याधी किती भयस्वरूप आहे त्याचं भयाकाळी रूप दाखवावं यासाठी व्याधीचं वर्णन वैद्यकशास्त्रामध्ये केलं जात नाही. ते भयानक वर्णन असतं. सर्वसामान्य माणसाला ते वैद्यकशास्त्रामध्ये व्याधींचं जे वर्णन आहे ते वाचता सुद्धा येणार नाही. पण ते जे वर्णन शास्त्रामध्ये केलं जातं ते भयसर्जन करण्यासाठी नाहीये, तर त्याचं योग्य ज्ञान व्हावं, कार्यकारण भाव समजावा, त्याचं लक्षण समजावं ह्यासाठी त्या व्याधींचं वर्णन केलं जातं. तसंच या ठिकाणी ह्या अंतरायांचं वर्णन केलं गेलं. पण मुख्य हेतू काय होता, अंतरायांचं कथन करण्याचा हेतू काय होता, आपल्याला सगळे अंतराय आपल्यामध्ये आहेत, पण आपल्याला ते परिचित आहेत, पण आपल्याला त्यांचं योग्य यथार्थ ज्ञान नाहीये. ते देण्यासाठी आतापर्यंत का उहापोह झाला, पण तो कुठल्या हेतून झाला तर ते सांगण्यासाठी सूत्रकार ह्याच्यानंतरचं सूत्र सांगतात की त्यांचा प्रतिषेध कसा करावा. त्यांचा प्रतिषेध करण्यासाठी आपल्याला त्यांच्या लक्षणांवर हल्ला करावा लागतो, आपल्याला त्यांच्या कारणांवर हल्ला करावा लागतो, आपल्याला त्यांच्या काही प्रमाणामध्ये कार्य जे आहेत, त्यांची जी कार्य आहेत त्यांची काही नाकेबंदी करावी लागते. तर हे सगळे प्रकार आपल्याला त्या ठिकाणी करावे लागतात. म्हणजे एखादा रोग घालवायचा असं आपल्याला सिम्प्टोमॅटिकली, म्हणजे वैद्यकशास्त्र म्हणतं सिम्प्टोमॅटिकली काही गोष्टी कराव्या लागतात, काही क्लिनिकली कराव्या लागतात. असं एखाद्याला जबरदस्त एखादा रोग, एखादी व्याधी झाली तर आपण पहिल्यांदा त्याची काही वेळेला लक्षण आपल्याला घालवावी लागतात, कारण त्याला असह्य त्रास होत असतो. आणि त्याच्यानंतर रोगाचं जे मूळ कारण आहे त्याला निपटण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागतो. म्हणजे ज्या वेळेला त्या व्याधीमध्ये माणसाला अत्यंत त्रास होतोय, वेदना होत आहेत, तर पहिल्यांदा आपल्याला वेदना घालवाव्या लागतात. पहिल्यांदा मी त्याच्या व्याधीचं कारण घालवतो असं म्हटलं तर ते व्याधीचं कारण जाईपर्यंत हात संपायचा अशी परिस्थिती असते काही वेळेला. म्हणजे असह्य वेदना असतील तर पहिल्यांदा आपल्याला वेदना शमन करावं लागतं, ज्याला रिलीफ म्हणतात. हा रिलीफ द्यावा लागतो आणि त्याच्यानंतर आपल्याला ट्रीटमेंटचाही भाग सांभाळावा लागतो, उपाययोजनाही करावी लागते. तर अशा प्रकारे हे जे अंतराय आहेत, या अंतरायांना आपल्याला वेगवेगळ्या पातळीवर हाताळावं लागतं. त्यांच्याशी जो मुकाबला करायचा, 2 हात करायचे, ते वेगवेगळ्या पातळीवर करावे लागतात. काही वेळेला क्लिनिकली करावे लागतात, काही वेळेला सिम्प्टमॅटिकली करावे लागतात. तर दोन्ही प्रकारे करावे लागतात. तर हा जो एकूण प्रतिषेध करण्याचा प्रकार आहे, त्यांना निपटण्याचा जो प्रकार आहे, तो ह्याच्यानंतर शास्त्रामध्ये सांगितला जाणार आहे. आणि तो आपल्याला योग्यपणे आणि यशस्वीपणे करता यावा एवढ्यासाठी आतापर्यंतचा उहापोह झाला. व्याधी या ठिकाणी अतिरंजितपणे सांगितले नाहीयेत. व्याधी स्थानादी जे आहेत अंतराय, ते अतिरंजितपणे तुम्हाला या ठिकाणी वर्णन करून सांगितलेले नाहीयेत, किंवा तुमच्यामध्ये भीती निर्माण करावी, नाउमेदी आणावी अशासाठी नाही, तर त्याच्यावर उपाय योग्यपणे करता यावा यासाठी एवढा प्रपंच या ठिकाणी करावा लागला. तर ह्याच्यानंतरच्या सूत्रामध्ये तो प्रकार, त्यांचा प्रतिषेध कसा करावा, हे सूत्रकार सांगणार आहेत. तर पण तत्पूर्वी एक सांगावंसं वाटतं की हे प्रकरण ज्या ठिकाणी सुरुवात झालं त्याच्यावरचं अनुसंधान सुटू नये. असं आहे की असंप्रज्ञात समाधीसाठी ईश्वर प्रणिधान सांगितलं, ईश्वर प्रणिधानासाठी प्रणव जप सांगितला, अर्थभावनेसहित सांगितला, त्याचा विधी सांगितला. आणि मग त्यानंतर असं सांगितलं की प्रणव जपाद्वारा, ईश्वर प्रणिधानाद्वारा असंप्रज्ञात समाधी प्राप्त झाले नाही तर प्रत्यक्ष चेतनेचा अधिगम होतो, आत्मचैतन्याचा अधिगम होतो. तो नाही झाला तर
अंतराय कमी होतात, म्हणजे ईश्वर प्रणिधानानं अंतराय कमी होतात असं सांगितलं, आणि त्यामुळे अंतरायांचं प्रकरण हे या ठिकाणी आलं. तर एकंदरीत असं की अंतराय जर निपटायचे असतील तर ईश्वर प्रणिधान हे संदर्भाद्वारा आपल्याला सांगता येतं. म्हणजे आतापर्यंत संदर्भ असा आहे की ईश्वर प्रणिधानानं अंतराय हटतात असं सूत्रकारांनी या ठिकाणी सांगितलंय. आणि अशा वक्तव्याला प्रामाण्य आहे. भगवद्गीतेमध्ये असं एक वचन आहे, जरा मरण मोक्षाय माम आश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्म तद विदुः कृत्स्नम अध्यात्मम कर्म च अखिलम. जे मला शरण होऊन जरा मरण यापासून सुटण्याकरता यत्न करतात ते त्या ब्रह्माला, तसंच संपूर्ण अध्यात्माला आणि संपूर्ण कर्माला जाणतात. म्हणजे एवढी सगळी व्याप्ती आहे भगवंताला शरण जाण्यामध्ये, आणि तोच प्रकार या ठिकाणी सांगितलाय. प्रणव उपासनेद्वारा ईश्वर प्रणिधान सांगितले आणि त्याद्वारा अंतरायांचा नाश होतो, अंतराय हटतात असं सांगितलं. अर्थात ह्याला गीता प्रामाण्य आहे. तर अशा प्रकारे अनुसंधान सुटू नये म्हणून उपसंहारामध्ये हा प्रकार सांगतोय की अंतराय आणि त्याचे महाबलाढ्य सहचर, महाबलाढ्य अंतराय आणि महाबलाढ्य त्याचे सहचर, त्यांची प्रचंड सेना यांचा मुकाबला करायचा असेल तर संदर्भानुसार या ठिकाणी ईश्वर प्रणिधानानं हे संभवतं असं सूत्रकार सांगून जातात. म्हणजे प्रकरण असं लागलंय की ईश्वर प्रणिधानाद्वारा अंतरायांचा अभाव होतो, आणि आता सूत्रकार सांगतायत की अंतरायांचा मुकाबला करण्यासाठी एकतत्वाभ्यास. म्हणजे असं आहे की ईश्वर प्रणिधानाद्वारा अंतरायांचा नाश होतो आणि तो नाश होण्यासाठी एकतत्वाभ्यास करा असं काहीतरी सूत्रकार सांगतायत. विलक्षण काहीतरी सांगतायत, कारण खरं सांगण्याची गरजच नाही. त्यांचा प्रतिषेध करण्यासाठी एकतत्वाभ्यास सांगण्याचं कारण नाही, कारण ईश्वर प्रणिधान करण्यानं ते जातात असं म्हटल्यानंतर ते जाण्यासाठी दुसरं काहीतरी सांगणं हे शक्य नाही. म्हणजे सूत्रकार निश्चित काय सांगतायत हे या ठिकाणी जिज्ञास्य आहे. लक्षात आलं का? ईश्वर प्रणिधानाने अंतरायांचा अभाव होतो आणि त्यांचा प्रतिषेध करण्यासाठी एकतत्वाभ्यास सांगतात. तर या ठिकाणी जिज्ञासा अशी निघू शकते की ईश्वर प्रणिधान केल्याने त्यांचा अभावच होतोय, अभाव होतो तर मग त्यांचा प्रतिषेध कशाला करायला पाहिजे, असाही काहीतरी एक गमतीदार या ठिकाणी प्रसंग निर्माण होतोय. त्यामुळे थोडी गुंतागुंतीची अशी ही गोष्ट आहे. अर्थात ती आगामी सूत्रामध्ये सुरू होतीये, तर त्याचा विचार आपण पुढल्या प्रसंगी करणार आहोत. फक्त या ठिकाणी या अनुसंधानावरून आपण पुढल्या प्रकरणावर जायचंय की ईश्वर प्रणिधानानं अंतरायांचा अभाव होतो, गोळ्या औषध खाण्यानं नव्हे. योगाचे जे अंतराय आहेत ते अंतराय घालवण्यासाठी काही गोळ्या असतील, काही औषधं असतील, अशी कल्पना या ठिकाणी करू नये. ईश्वर प्रणिधानानं या अंतरायांचा अभाव होतो असं या ठिकाणी सूत्रकार सांगतात, आणि त्या कारणानं त्यांनी अंतरायांचा या ठिकाणी उहापोह केला. त्यामुळे अंतराय बघताना कदाचित अनुसंधान सुटलं असेल, म्हणून या ठिकाणी ते अनुसंधान लावण्यासाठी पुन्हा सांगतोय की ईश्वर प्रणिधानानं अंतरायांचा अभाव होतो असं सूत्रकार या ठिकाणी सांगतायत. आणि त्या द्वारा विधानान्वय आपण या प्रकरणाचा उपसंहार या ठिकाणी करत आहोत. तर आपण पुढलं जे सूत्र आहे तत्प्रतिषेधार्थम एकतत्वाभ्यास, याच्याकडे आपण पुढल्या प्रसंगात वळणार आहोत. कृष्णार्पणमस्तु.